नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उदाहरण संग्रह 45 इयत्ता 5वी गणित पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे बेरीज करा। पहिलं उदाहरण 2 तास 30 मिनिटे अधिक 4 तास 55 मिनिटे। आता या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे। या प्रकारे आपण उभ्या मांडणी त्यांची बेरीज करणार आहोत। 2 तास म्हणून तासाच्या खाली आपण लिहून घेतले 2, 30 मिनिटे अधिक 4 तास तासाच्या खाली 4 लिहिले आणि 55 मिनिटे। या प्रकारे आपण त्यांची बेरीज करणार आहोत। बघा आता या ठिकाणी 0 अधिक 5 5, 3 अधिक 5 8। या ठिकाणी आपल्याला मिनिट मिळाले आहे 85। आता या ठिकाणी 85 मिनिटे म्हणजेच काय तर जर तुम्ही घड्याळाचे व्यवस्थित निरीक्षण केले तर फक्त घड्याळामध्ये 60 मिनिटांपर्यंतच काटे असतात। म्हणजे या ठिकाणी 85 मिनिट आपण कसे लिहिणार तर 60 मिनिट अधिक 85 चे आपण फोड करणार आहोत। म्हणून 85 जर 60 केले तर 5 - 0 5 आणि 8 - 6 2 म्हणजे 60 मिनिटे अधिक 25 मिनिटे बरोबर 85 मिनिट होतात। आता या ठिकाणी 60 मिनिट म्हणजेच काय तर 1 तास। 60 मिनिट म्हणजेच 1 तास आणि या ठिकाणी शिल्लक राहिले 25 मिनिटे। म्हणजे 85 मिनिट म्हणजेच काय तर 1 तास 25 मिनिटे। म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहोत, ही जे 85 मिनिट मिळाले यामधून आपण 60 मिनिटे वजा करून घेणार, कारण 85 मिनिट घड्याळामध्ये असतच नाही। म्हणून या ठिकाणी 85 वजा जर 60 केले तर या ठिकाणी शिल्लक राहिले खाली 25 मिनिटे आणि हा जो 60 मिनिटे या ठिकाणी आपण वजा केलेले आहे ती या ठिकाणी आपण मिळवणार आहोत 1 तास, कारण 60 मिनिटाचा होतो 1 तास। म्हणून या ठिकाणी 2 अधिक 4 बनले 6 आणि हा जो 1 तास होता या ठिकाणी आपण मिळवून घेतला 6 अधिक 1 7। म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 7 तास 25 मिनिटे। 7 तास 25 मिनिटे हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे या प्रकारे। म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही जेव्हा बेरीज करणार आहात तेव्हा जर आपल्याला बेरीज 60 मिनिटांपेक्षा जास्त मिळाली तर या ठिकाणी आपण 60 वजा करून घेणार आहोत। या ठिकाणी 60 मिनिटे वजा केली तर आपण या ठिकाणी 1 तास मिळवून घेणार आहोत, कारण 60 मिनिटांचाच 1 तास होतो। म्हणून 85 वजा जर 60 केले तर 25 मिनिटे आणि या ठिकाणी 1 तास आपण मिळवला म्हणजे 7 तास बनले। म्हणजे 7 तास 25 मिनिटे हे त्याचं उत्तर आहे। दुसरं उदाहरण आहे 3 तास 50 मिनिटे अधिक 4 तास 20 मिनिटे। या ठिकाणी उभ्या मांडणीत आपण त्यांची बेरीज करणार आहोत। 3 तास म्हणून तासाच्या खाली आपण लिहून घेतले 3, 50 मिनिटे म्हणून या ठिकाणी मिनिटांच्या खाली 50 लिहिले, 4 तास 20 मिनिटे म्हणून या ठिकाणी 20 मिनिटे। आता आपल्याला करायची आहे बेरीज। या प्रकारे आपण बेरीज करणार आहोत। बघा आता या ठिकाणी मिनिटांची आपण बेरीज सुरुवातीला करून घेणार आहोत। या ठिकाणी 0 अधिक 0 0, 5 अधिक 2 7। या ठिकाणी आपल्याला 70 मिनिटे मिळाली, परंतु 70 मिनिटे हे घड्याळामध्ये असत नाही। म्हणून या ठिकाणी 70 मिनिटांची फोड आपण या प्रकारे करून घेणार आहोत। 60 मिनिट अधिक 10 मिनिट। या प्रकारे आपण त्यांची फोड ही करून घेतलेली आहे। परंतु 60 मिनिट म्हणजेच काय तर 1 तास। म्हणून या ठिकाणी लिहून घेतलं 1 तास 10 मिनिट। 1 तास 10 मिनिट हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 70 मिनिटांची फोड या प्रकारे केल्यानंतर। आता बघा या ठिकाणी 1 तास 10 मिनिट आहे, म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे 70 मिनिट आपल्याला मिळालेलं आहे। म्हणून 70 मिनिटांमधून हे 60 मिनिट आपण वजा करणार आहोत। जर या ठिकाणी 60 मिनिट वजा केले तर या ठिकाणी तासांमध्ये आपण 1 तास मिळवणार आहोत। यांची पण बेरीज करून घेऊया। 3 अधिक 4 7 आणि हा जो 60 मिनिटं या ठिकाणी वजा केलेला आहे तो 1 तास 60 मिनिटांचाच 1 तास होतो। म्हणून या ठिकाणी 1 तास आपण मिळवून घेणार आहोत। म्हणून या ठिकाणी शिल्लक राहिलं 0 7 - 6 1 म्हणजे 10 मिनिटं आणि या ठिकाणी केली बेरीज 7 अधिक 1 8। म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं आहे 8 तास 10 मिनिट।
हे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं आहे. पुढचं उदाहरण आहे 3 तास 45 मिनिट अधिक 1 तास 35 मिनिट यांची आपल्याला बेरीज करायची आहे. या प्रकारे उभ्या मांडणीत आपण ते लिहून घेतलं आहे. 3 तास 45 मिनिट अधिक 1 तास 35 मिनिट. आता सुरुवातीला आपण मिनिटांची बेरीज करून घेणार आहोत. 5 अधिक 5 10, 0 हच्च्याला 1, 1 अधिक 4 5, 5 अधिक 3 8. या ठिकाणी आपल्याला 80 मिनिट मिळाले आहे. परंतु घड्याळामध्ये 60 मिनिटे असतात, म्हणून या 80 मिनिटांची फोड आपण या प्रकारे करून घेतली. 60 मिनिट अधिक 60 अधिक जर 20 केले तर 60 अधिक 20 80. म्हणजे या प्रकारे ही 80 मिनिटांची फोड आपण लिहून घेतली. आता या ठिकाणी 60 मिनिटे म्हणजेच काय तर 1 तास. 60 मिनिट म्हणजे 1 तास आणि हा 20 मिनिटे. म्हणून आता या प्रकारे आपल्याला 80 मिनिटांची फोड मिळाली. 1 तास 20 मिनिट. म्हणून या ठिकाणी आपण या प्रकारे लिहिणार आहोत. 80 जे मिनिट होती या 80 मिनिटांमधून आपण 60 मिनिटे वजा करणार आहोत. या ठिकाणी 60 मिनिटे वजा केली म्हणून या ठिकाणी आपण 1 तास मिळवणार आहोत. कारण 60 मिनिट म्हणजेच काय तर 1 तास. आता या ठिकाणी 3 अधिक 1 4. आता 1 तास आपल्याला मिळवायचा आहे म्हणून या ठिकाणी अधिक केलं 1. बघा आता या ठिकाणी काय शिल्लक राहिले तर या ठिकाणी करायचे आहे वजाबाकी. 0 वजा 0 0, 8 वजा 6 2 आणि 4 अधिक 1 5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 5 तास 20 मिनिटे हे आपल्याला उत्तर मिळालं. पुढचं उदाहरण आहे 4 तास 15 मिनिटे अधिक 2 तास 50 मिनिटे. या प्रकारे उभ्या मांडणीत आपण त्यांना लिहून घेतलेलं आहे. 4 तास 15 मिनिटे अधिक 2 तास 50 मिनिटे. सुरुवातीला आपण मिनिटांची बेरीज करून घेणार आहोत. 5 अधिक 0 5, 1 अधिक 5 6. 65 मिनिटे मिळाली. परंतु 65 मिनिट असत नाही म्हणून 65 वजा करायचे आहे 60 मिनिटे. कारण 60 मिनिटे म्हणजेच 1 तास असतो, म्हणून 65 मिनिटांमधून आपण 60 मिनिटे वजा केलेली आहे म्हणजे 1 तास आपण वजा केला आहे. या ठिकाणी 1 तास जर वजा केला तर या ठिकाणी आपण 1 तास मिळवणार आहोत. म्हणून 4 अधिक 2 6 आणि 60 मिनिटे या ठिकाणी वजा झाली म्हणून या ठिकाणी अधिक 1 तास केला. आता या ठिकाणी वजाबाकी करणार आहोत. 5 वजा 0 5, 6 वजा 6 0 आणि 6 अधिक 1 7. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 7 तास 5 मिनिटे हे आपल्याला उत्तर मिळालं. प्रश्न क्रमांक 2 वजाबाकी करा. पहिलं उदाहरण आहे 3 तास 10 मिनिटे वजा 2 तास 40 मिनिट. बघा या प्रकारे उभ्या मांडणीत आपण लिहून घेतलं 3 तास 10 मिनिटे वजा 2 तास 40 मिनिटे. या ठिकाणी मिनिटांपासून आपण सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी 10 मिनिटांमधून आपण 40 मिनिटे वजा करू शकत नाहीये, म्हणून हे जे मिनिट होते हे मिनिट गेले तासाकडे आणि तासाकडून 1 तास उसना घेतला म्हणून या 3 तासांकडे शिल्लक राहिले. 1 तास कमी झाला म्हणून शिल्लक राहिले 2 तास आणि याने 1 तास दिला म्हणजे 60 मिनिटे दिले आणि अगोदरच त्याच्याकडे 10 मिनिटे शिल्लक होती म्हणून 60 अधिक 10 त्याच्याकडे टोटल मिनिटे झाली 70. आणि या ठिकाणी आता आपल्याला करायचे आहे वजाबाकी. 70 मिनिटे शिल्लक राहिली म्हणून 70 वजा करायचे आहे 40. 0 वजा 0 0, 7 अधिक 4 7 वजा 4 3. नंतर 2 वजा 2 0. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त उत्तर मिळालेलं आहे 30 मिनिटे. म्हणून या ठिकाणी लिहिणार 0 तास 30 मिनिटे हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. दुसरं उदाहरण बघणार आहोत. 5 तास 20 मिनिटे वजा 2 तास 35 मिनिटे. या ठिकाणी उभ्या मांडणीत आपण लिहून घेतलेलं आहे. या ठिकाणी 20 मिनिटांमधून 35 मिनिटं आपण वजा करू शकत नाही, म्हणून हे 20 मिनिट गेले तासाकडे. तासाकडून 1 तास उसना घेतला म्हणून या 5 तासांकडे शिल्लक राहिले तास 4 तास आणि या तासाने त्याला मिनिटांना 1 तास दिला. 1 तास म्हणजेच किती तर 60 मिनिटे दिली आणि अगोदरच त्याच्याकडे 20 मिनिटे होती म्हणजे 60 अधिक 20 टोटल मिनिटे झाली 80 मिनिटे. आता आपण करणार आहोत वजाबाकी. 0 वजा 5 करू शकत नाही, याच्याकडे राहिले 7, याच्याकडे बनले 10. 10 वजा 5 5, 7 वजा 3 4.
बघा या प्रकारे वजाबाकी केली. 80 वजा करायचे होते 35. याच्याकडे शिल्लक राहिले 7, शून्याकडे बनली 10, 10 वजा 5 5 आणि 7 वजा 3 4, 45 मिनिटे. नंतर तासांची वजाबाकी 4 वजा 2 2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 तास 45 मिनिटे हे आपल्याला उत्तर मिळालं. तिसरं उदाहरण आहे 4 तास 25 मिनिटे वजा 1 तास 55 मिनिटे. या प्रकारे आपण मांडणी करून घेतलेली आहे. या ठिकाणी आता 25 मिनिटांमधून 55 मिनिटे आपल्याला वजा करायची आहे. परंतु 25 मिनिटातून 55 मिनिटे आपण वजा करू शकत नाही. म्हणून हे जे 25 मिनिटं होते हे गेले तासांकडे. तासांकडून 1 तास उसना घेतला. म्हणून या 4 तासांकडे शिल्लक राहिले 3 तास आणि 1 तास दिला म्हणजे 60 मिनिटे दिले. म्हणजे या 25 मिनिटांकडे शिल्लक राहिले 60 मिनिटे अधिक 25 मिनिटे. टोटल मिनिटे बनली 60 अधिक 25 जर केले तर 85 मिनिट त्याच्याकडे राहिली. आता 85 मिनिटांमधून 55 मिनिटे आपल्याला वजा करायची आहे. 5 वजा 5 0, 8 वजा 5 3. म्हणजे या ठिकाणी मिनिटे शिल्लक राहिली 30. नंतर तासांची वजाबाकी करणार आहोत. 3 वजा 1 2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 2 तास 30 मिनिटे हे आपल्याला उत्तर मिळालं. आपल्याला वजाबाकी करायची आहे. तास आणि मिनिट आपण या प्रकारे लिहून घेतलेली आहे. बघा आता 15 मिनिटांमधून 45 मिनिट आपण वजा करू शकत नाही. म्हणून हे 15 मिनिट गेले तासांकडे. तासांकडून 1 तास उसनवार घेतला. म्हणून 6 तासांकडे शिल्लक राहिले तास 5 तास. आणि या मिनिटांकडे किती मिनिटे बनली तर याने 1 तास मिनिटांना दिला. 1 तास म्हणजेच किती तर 60 मिनिटे दिली. 60 मिनिटे अधिक ही 15 मिनिटे. टोटल मिनिटे किती बनली तर 0 अधिक 5 5 आणि 6 अधिक 1 7, 75 मिनिटे त्याच्याकडे बनली. आता आपल्याला 75 मिनिटांमधून हे 45 मिनिटे वजा करायचे आहे. 5 वजा 5 0 आणि 7 वजा 4 3. म्हणजे याच्याकडे बनली 30 मिनिटे. नंतर तासांची वजाबाकी 5 वजा 2 3. म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला 3 तास 30 मिनिटे हे आपल्याला उत्तर मिळालं. तिसरं उदाहरण आहे एक सरकारी कार्यालय सकाळी 7 वाजता सुरू होते व दुपारी 3 वाजता बंद होते तर ते कार्यालय किती वेळ चालू असते. आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये सरकारी कार्यालय सकाळी 7 वाजता सुरू झालेलं आहे आणि दुपारी 3 वाजता बंद होत आहे. तर या ठिकाणी ते कार्यालय किती वेळ चालू होते हे आपल्याला शोधून काढायचं आहे. बघा आता या ठिकाणी 24 तासही कालमापनाप्रमाणे जर आपण विचार केला तर सकाळचे 7 म्हणजे 7च आहे आणि दुपारचे 3 म्हणजे किती वेळ ते आपण बघणार आहोत. बघा आता 24 ताशी कालमापनाप्रमाणे सकाळी 7 वाजता म्हणजे या प्रकारे आपण तो टाइम लिहिणार आहोत. आणि दुपारी या ठिकाणी दुपारी 3 वाजता म्हणजेच किती तर बघा 12 वाजेपर्यंत आपण जसा टाइम आहे तसा लिहितो. 13 वाजले म्हणजेच 1 वाजला, 14 वाजले म्हणजे 2 वाजले आणि 15 वाजले म्हणजे 3 वाजले. म्हणजे या ठिकाणी दुपारी 3 वाजता म्हणजेच तो टाइम झाला 15:00 या प्रकारचा तो टाइम आहे. म्हणजे या ठिकाणी 24 ताशी कालमापनाप्रमाणे या प्रकारचा टाइम आपण लिहितो. आता या ठिकाणी सकाळी ते कार्यालय 7 वाजता सुरू झालं आणि दुपारी 3 वाजता बंद झालं तर किती वेळ ते कार्यालय चालू होतं हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे या ठिकाणी दुपारी 3 वाजता म्हणजेच 15:00 वजा 7:00 यांची आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. बघा तासांच्या खाली आपण तास लिहून घेतले आणि मिनिटांच्या खाली मिनिटे लिहून घेतली. वजा सकाळी 7 वाजता म्हणून तासांच्या खाली लिहिले 7 आणि मिनिटे लिहिले 00 यांची आपण करणार आहोत वजाबाकी. 00 आणि 15 वजा जर 7 केले तर 8.
म्हणजे ते कार्यालय 8 तास चालू होते. म्हणून लिहिणार म्हणून ते कार्यालय 8 तास चालू होते. चौथं उदाहरण आहे, दुपारी 3:45 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला, म्हणजे तो किती वाजता संपला? बघा आता या ठिकाणी आपल्याला टाइम दिलेला आहे, 3:45 चित्रपट सुरू झालेला आहे. म्हणून या ठिकाणी 3 तास 45 मिनिटे आपण लिहून घेतले. 2.5 तासांनी, 2.5 तास म्हणजेच काय, तर 2.5 तास म्हणजे 2 तास 30 मिनिटे. म्हणजे तो चित्रपट 3:45 सुरू झाला आणि या टायमापासून 2.5 तासांनी तो चित्रपट संपला. 3 तास 45 मिनिटे अधिक 2 तास 30 मिनिटे यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. बघा आता या ठिकाणी 5 अधिक 0 5, 4 अधिक 3 7 आणि 3 अधिक 2 5. या ठिकाणी उत्तर मिळालं 5 तास 75 मिनिटे. परंतु 75 मिनिटे घड्याळाच्या काट्यामध्ये असत नाही, म्हणून यामधून आपण 60 मिनिटे वजा करणार आहोत. या ठिकाणी 60 मिनिटे वजा केली म्हणून या ठिकाणी 1 तास आपण मिळवणार आहोत. आता यांची वजाबाकी करूया. 5 वजा 0 5, 7 वजा 6 1 आणि 5 अधिक 1 6. म्हणजे या ठिकाणी आपण लिहिणार म्हणून तो चित्रपट 6 वाजून 15 मिनिटांनी संपला. म्हणजे तो चित्रपट 3:45 सुरू झाला आणि 2.5 तासांनी संपला, म्हणजेच 6 वाजून 15 मिनिटांनी तो चित्रपट संपला. पुढचा प्रश्न आहे, सखारामने सकाळी 8 पासून दुपारी 12:30 पर्यंत शेत नांगरले व तो घरी जाण्यास निघाला. दुपारी 1:30 वाजता तो घरी पोहोचला, तर त्याने किती वेळ शेत नांगरले? घरी येण्यासाठी त्याला किती वेळ लागला? बघा आता या ठिकाणी सखाराम सकाळी 8 पासून दुपारी 12:30 त्याने शेत नांगरलेले आहे आणि तो घरी जाण्यास निघाला. या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. त्याने किती वेळ शेत नांगरले आणि त्याला घरी येण्यासाठी किती वेळ लागला, या 2 प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. आता या ठिकाणी 24 ताशी कालमापनाप्रमाणे सकाळी 8 म्हणजेच किती, तर 8 वाजले आणि 12:30 म्हणजेच किती, तर 12:30 मिनिटे आणि 1:30 म्हणजेच किती, 13:30 मिनिटे. या प्रकारे हे 24 ताशी कालमापनाप्रमाणे आपण लिहून घेतलेले आहे. आता या ठिकाणी सकाळी 8 पासून दुपारी 12:30 त्याने शेत नांगरले, तर त्याने एकूण किती वेळ शेत नांगरले हे आपल्याला शोधायचे आहे. म्हणजे पहिला प्रश्न आहे या ठिकाणी किती वेळ शेत नांगरले, तर या ठिकाणी सकाळच्या 8 वाजेपासून दुपारच्या 12:30 त्याने शेत नांगरले आहे. म्हणून या ठिकाणी आपण वजाबाकी करून किती वेळ शेत नांगरले ते शोधू शकतो. या ठिकाणी लिहिणार आपण तास आणि या ठिकाणी लिहिणार आपण मिनिटे. आता 12:30 म्हणजे 12 तास, या ठिकाणी तासाच्या ठिकाणी 12 आणि मिनिटाच्या ठिकाणी 30, वजा सकाळी 8 पासून त्याने सुरुवात केली म्हणून तासाच्या ठिकाणी 8 आणि मिनिटे किती, 00. यांची करणार आपण वजाबाकी. बघा 0 वजा 0 0, 3 वजा 0 3, या ठिकाणी 12 वजा 8 जर केले तर 4. म्हणजे त्याने 4 तास 30 मिनिटे शेत नांगरले. म्हणून या ठिकाणी लिहिणार सखारामने 4 तास 30 मिनिटे शेत नांगरले. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारलेला आहे, त्याला घरी येण्यासाठी किती वेळ लागला? बघा आता या ठिकाणी 12:30 त्याने शेत नांगरले आहे आणि तो घरी जाण्यास निघाला, तर दुपारी 1:30 तो घरी पोहोचला आहे.
तर त्याला किती वेळ लागला. म्हणून या दोन्ही तासांची आपण करणार आहोत वजाबाकी. आता दुसरा प्रश्न सोडवणार या ठिकाणी सुद्धा लिहिणार आपण तास आणि मिनिटे. या ठिकाणी 1 तास 30 मिनिटे म्हणजेच किती तर 13 वाजून 30 मिनिटे. म्हणून या ठिकाणी 13 आणि 30 तासाच्या ठिकाणी आपण लिहून घेतले 13 आणि मिनिटे होती 30 वजा 12 तासाच्या ठिकाणी 12 आणि मिनिटांच्या ठिकाणी 30. दोन्ही तासांची आणि मिनिटांची आपण करणार आहोत वजाबाकी. 0 वजा 0 0, 3 वजा 3 0, 3 वजा 2 1 आणि या ठिकाणी 0. म्हणजे घरी पोहोचण्यासाठी त्याला 1 तास वेळ लागला. म्हणून या ठिकाणी म्हणून घरी पोहोचण्यास 1 तास लागला. अशा प्रकारे या ठिकाणी एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारलेले होते. दोन्ही प्रश्न आपण या प्रकारे सोडवून घेतले आहे. पुढचा प्रश्न आहे, रामभाऊंनी रात्री 10:30 वाजता पाण्याचा पंप सुरू केला व त्याच रात्री 11:15 वाजता बंद केला तर त्यांनी किती वेळ पंप चालू ठेवला. बघा, रात्री 10:30 वाजता पाण्याचा पंप सुरू केलेला आहे आणि रात्री 11:15 वाजता तो बंद केलेला आहे. तर या ठिकाणी पंप किती वेळ चालू होता हे आपल्याला शोधून काढायचे आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. सुरुवातीला 10:30 म्हणजे किती ते लिहिणार आपण. 10:30 म्हणजेच 10 वाजून 30 मिनिटे आणि 11:15 म्हणजे 11:15 म्हणजेच किती तर 11 वाजून 45 मिनिटे. आता या दोन्ही तास आणि मिनिटांची वजाबाकी करून आपल्याला पंप किती वेळ चालू होता ते आपल्याला शोधता येईल. म्हणून या ठिकाणी लिहिणार तास आणि या ठिकाणी मिनिटे. 11:15ला पंप बंद केलेला आहे म्हणून 11:45 वजा 10:30 तासांच्या खाली तास लिहून घेतला आणि मिनिटांच्या खाली मिनिटे लिहून घेतली. या प्रकारे आपण वजाबाकी करणार आहोत. 5 वजा 0 5, 4 वजा 3 1 आणि 11 वजा 10 1 म्हणजे 1 तास 15 मिनिटं तो पंप चालू होता. म्हणून या ठिकाणी लिहिणार म्हणून 1 तास 15 मिनिटे पंप चालू होता. पुढचं उदाहरण आहे, गीताने सकाळी 2 तास 25 मिनिटे व दुपारी 1 तास 45 मिनिटे वर्गात शिकवले तर तिने एकूण किती वेळ वर्गात शिकवले. या ठिकाणी एकूण विचारलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 2 तास 25 मिनिटे आणि 1 तास 45 मिनिटे यांची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. म्हणून या प्रकारे लिहिणार तास आणि या ठिकाणी मिनिटे. वर्गात तिने सकाळी 2 तास 25 मिनिटे शिकवले आणि दुपारी 1 तास 45 मिनिटे शिकवली. म्हणून या प्रकारे त्यांची आपण बेरीज करून एकूण किती तास शिकवलं ते आपण शोधून काढू शकतो. 5 अधिक 5 0 हच्याला 1, 5 अधिक 5 10 0 हच्याला 1, 4 अधिक 2 6, 6 अधिक 1 7 आणि 2 अधिक 1 3. या ठिकाणी 70 मिनिटे आहे परंतु 70 मिनिटे असत नाही. म्हणून या 70 मधून आपण 60 मिनिटे वजा करणार. 60 मिनिटे म्हणजेच किती तर 1 तास. या ठिकाणी 60 मिनिटे वजा केली म्हणून 1 तास या ठिकाणी आपण मिळवून घेतलेले आहे. नंतर 70 वजा जर 60 केले तर 10 आणि 3 अधिक जर 1 केले तर 4 म्हणजे 4 तास 10 मिनिटे वर्गात शिकविले. 8वा प्रश्न आहे, बँकेचे कामकाज सकाळी 10 पासून दुपारी 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत चालते. तर बँकेचे कामकाज किती वेळ चालते. या ठिकाणी 24 ताशी कालमापनाप्रमाणे सकाळचे 10 म्हणजेच 10 वाजलेले आहे आणि दुपारचे 4 वाजून 30 मिनिटं म्हणजेच किती तर 16 वाजून 30 मिनिटं. म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला किती वेळ ते कामकाज चालते हे शोधून काढण्यासाठी आपल्याला करावी लागणार आहे वजाबाकी. म्हणून लिहिणार तास आणि या ठिकाणी मिनिटे. आता 4:30 म्हणजेच किती तर 16 वाजून 30 मिनिटे
वजा सकाळचे किती 10 वाजता बँक सुरू झालेली होती. या प्रकारे आपण करणार वजाबाकी. आता 30 वजा 00 म्हणजे या ठिकाणी 30 आणि 16 वजा 10 म्हणजे 6. म्हणजे या ठिकाणी बँक किती वेळ चालू होते किंवा बँकेचे कामकाज किती वेळ चालते तर 6 तास 30 मिनिटे बँकेचे कामकाज चालते. बँकेचे कामकाज चालते. पुढचे उदाहरण आहे, एक दुकान 9:30 AM ला उघडते आणि 10 PM ला बंद होते, तर ते दुकान किती वेळ उघडे असते? आता या ठिकाणी 24 ताशी कालमापनाप्रमाणे सकाळचे 9:30 AM म्हणजेच किती 9:30 आणि 10 PM म्हणजेच 22:00 म्हणजे या ठिकाणी सकाळी ते दुकान 9:30 उघडते आणि रात्रीचे 10 वाजेपर्यंत ते दुकान बंद होते. आणि म्हणजे 10 PM रात्रीचे म्हणजेच किती तर 24 ताशी कालमापनाप्रमाणे 10 PM म्हणजेच 22:00. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दुकान किती वेळ उघडे असते हे शोधायचे आहे, म्हणून यांची करावी लागणार आहे वजाबाकी. म्हणून या ठिकाणी तास आणि या ठिकाणी मिनिटे, म्हणून 22 तास 00 मिनिटे वजा 9 तास 30 मिनिटे यांची करावी लागणार आहे वजाबाकी. या ठिकाणी 0 मिनिटांमधून 30 मिनिटे वजा करू शकत नाही, म्हणून या ठिकाणी राहिला 21 तास. 1 तास दिला ह्या मिनिटांना म्हणजे 60 मिनिटे दिले. 60 मिनिटे अधिक हे 0 मिनिटे म्हणजेच झाली 60 मिनिटे. आता 60 मिनिटातून 30 मिनिटे गेली तर 30 मिनिटे आणि 21 तासातून 9 तास जर गेले तर 11 वजा 9 2 आणि 1 म्हणजे 12 तास 30 मिनिटे ते दुकान उघडे होते. म्हणून या ठिकाणी लिहिणार, म्हणून 12 तास 30 मिनिटे दुकान उघडे होत असते. अशा प्रकारे या ठिकाणी उदाहरण आपण सोडवून घेतलं आहे. 10वा प्रश्न आहे, कोल्हापूरहून 15:30 वाजता सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदिया येथे दुसऱ्या दिवशी 20:15 पोहोचते, तर कोल्हापूर ते गोंदिया या प्रवासाला किती वेळ लागतो? बघा, आता या ठिकाणी कोल्हापूरहून 15:30 सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदियाला दुसऱ्या दिवशी इतक्या वाजता पोहोचते आहे. म्हणजे सुरुवातीला 15:30 सुटणारी ही जी गाडी आहे ती 15:30 ते उद्याचे 15:30 या ठिकाणी टोटल जो वेळ झालेला आहे तो म्हणजे 24 तासाचा. सुरुवातीला 15:30 पासून ते दुसऱ्या दिवशीचे 15:30 म्हणजेच किती 24 तास. आता उरलेला वेळ आपल्याला काढायचा आहे. तो कसा काढणार तर या ठिकाणी लिहिणार आपण तास आणि या ठिकाणी लिहून घेतले मिनिटे. ती गाडी पोहोचते आहे 20:15 म्हणून या ठिकाणी 20 आणि 15 तासांच्या खाली तास लिहिले. नंतर 15:30 निघाली होती म्हणून या ठिकाणी 15:30. आता या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे. 15 मिनिटांतून 30 मिनिटं आपण वजा करू शकत नाही, म्हणून हे मिनिट गेले तासाकडे. 20कडे शिल्लक राहिले 19 तास, कारण याने 1 तास मिनिटाला दिला. 1 तास म्हणजेच किती तर 60 मिनिटे. म्हणून मिनिटांकडे किती शिल्लक राहिले 60 मिनिटे अधिक हे 15 मिनिटे. पूर्ण मिनिटे बनले 75 मिनिटे. आता 75 मिनिटातून 30 मिनिटे आपल्याला वजा करायचे आहे. 5 वजा 05 आणि 7 वजा 3 4 म्हणजे 45 मिनिटे आणि 19 वजा 15 जर केले तर 4 म्हणजे एकूण किती वेळ लागला तर कोल्हापूर ते गोंदिया या प्रवासाला या ठिकाणी लिहिणार सुरुवातीचे 24 तास अधिक हे तास यांची आपल्याला करावी लागणार आहे बेरीज. म्हणजे 24 तास अधिक 4 तास 45 मिनिटे यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. 24 तास अधिक 4 तास जर केले तर 28 तास 45 मिनिटे इतका वेळ लागेल. अशा प्रकारे आज आपण
इयत्ता 5वी विषय गणित यामधील उदाहरण संग्रह 45 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.